पहिले षटक ऑलराऊंडर आणि आयकॉन करू शकणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे आणि सर्व प्लेयर्स खेळाडू कक्षामध्ये प्लेयर्स पॅव्हलियनमध्ये बसतील. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. यावेळी एक आणखी धाव फलंदाज पूर्ण करतात. दोन्ही फलंदाजाने एका एका धावने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2. आपण सामना पाहतोय सीताराम स्पोर्ट्स विपक्ष श्रेयस स्टार या दोन संघामध्ये आणि एक सिंगल धाव आणखीन धावफलक मध्ये जोडली जाते. धावसंख्या 3. बॅकफुलला जाऊन चेंडू ठेवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नव्हतं मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. इथे पुन्हा एकदा फक्त एक सिंगल रन्स. सिंगलने धावफलक 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते 5 धावा. यावेळी कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिथे फलंदाज धावपात. पहिला फलंदाज बाद होतोय. किशोरजी हरड यांचं देखील इथे आगमन झालंय. व्यायपेटाजवर त्यांना आपण पाहू शकता. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस. इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला जाताना. दोन फलंदाज बाद झालेले. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकर 6 धावा. श्रेयस स्टार संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. सीताराम स्पोर्ट्स विपक्ष श्रेयस स्टार या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. तुषार पाटील यांचा संघ सीताराम स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला संजय मढवी यांचा संघ श्रेयस स्टार. हे दोन संघ सध्या आपल्याला खेळताना ग्रुप बी मधील पाहतोय. करण पाटील यांनी हॅट्रिक जर पूर्ण केली तर चैतन्य माले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हर्षद गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र समोर केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिझन मध्ये. फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते 7 वर पोहोचते. दुसरं षटक हर्षद पाटील हाताळतोय. चांगला फटका स्ट्रेट ड्रॉयचा मात्र फॉलो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 8. सर्व फलंदाजांनी सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. गॅप शोधू शकत नाही. पंचाचा नो बॉलचा इशारा. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकमध्ये जोडल्या जातात. श्रेयस स्टार संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर दुहेरी अंकामध्ये 10 धावा. दुसरं षटक हर्षद हाताळतोय. समोर केलेल्या चेंडूला 20 एफ मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये एका धावेसाठी. सिंगलने संघाची धावसंख्या 11. स्विंग अँड मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज. निर्धाव चेंडू. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डायरेक्ट निशाणा साधला गेला आणि फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोर्या लिजंड विपक्ष बिंदास ब्लास्टर या दोन संघामध्ये. अक्षय पाटील यांचा संघ मोर्या लिजंड तर कैलास मढवी यांचा संघ बिंदास ब्लास्टर. ग्रुप सी मधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर विजय. स्वीप केलेला चेंडूला सुरेख फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार.
धावसंख्या 15. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. तुषार आता मात्र गोलंदाजी मार करू पाहायला मिळतोय. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडूने तुषारने सुरुवात केलेली आहे गोलंदाजीची. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये मिडविकेट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने संघाची धावसंख्या 16. गोलगाव प्रीमियर लीग जीपीएल स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. जीपीएल 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जीपीएल स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील सामना क्रमांक 5 आपण पाहतोय. सुरेख फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार, वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा दणदणी चौकार. स्वतःच्या फॉलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावचित. गॅप शोधू शकलेला नाही. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं लॉंग ऑफ रिझन मध्ये डीपला. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या 21. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. धावा मिळतात 4. मोर्या लिजंड विपक्ष बिंदास ब्लास्टर या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. अक्षय पाटील फॅम टीम मोर्या लिजंड संघाचा संघनायक आणि कैलास मोठी फॅम टीम बिंदास ब्लास्टर संघाचा संघनायक. पण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धाव फलकावर 25 धावा 25. शेवटचे षटक हाताळण्यासाठी जतीन सीताराम स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा. आव्हान त्या धावने संघाची धावसंख्या 26. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा आव्हान त्या धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 27. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. जतीन शेवटचे षटक चालतोय. याला मात्र करार ऑफ ड्रायचा फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढते धावफलकावर 31 धावा 31. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. 2 नो चेंडू आणि त्यानंतर चौकार. थोडस खर्चिक षटक आपण पाहतोय जतीन याचं. वापसी करावी लागेल जतीन याला या षटकामध्ये. फील्ड मध्ये परिवर्तन केला जातोय. विजयच्या बॅट मधून हा 3रा चौकार. स्वीप करण्याचा प्रयत्न. अराउंड लेग आणि त्रिफला बाद. आणखीन एक फलंदाज बाद विजयच्या रूपाने. एकतीसच्या धावसंख्येवर 5वा फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर श्रेयस स्टार संघाकडून आलेला आहे. अभिषेक शर्मा प्रमाणे कामगिरी करावी लागेल. इथे वेगवान चेंडू बीट होतो यष्टेक्षक आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव बायच्या रूपाने पूर्ण करतात. या सिंगलने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 32.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो मोर्या लिजंड विपक्ष बिंदास ब्लास्टर या दोन संघामध्ये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅच रिझन मधून चिडू निघून जाते सीमा बार. नशिबाचा चौकार. खेळाडू कक्षामध्ये प्लेअरने थांबायचं आहे. पहिली वॉर्निंग खेळाडूंना दिली जाते. फाईन खेळण्याचा प्रयत्न येतो मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या 36 36. शेवटचे षटक मार्गस्थ आहे जतीनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बीट होतोय. षटकाची समाप्ती तर निर्धारित 4 षटकांमध्ये या श्रेयस स्टार संघाने धावपैकी धावा झळकल्या त्या 37-38 धावांचं लक्ष आहे. तर बोलू आपण टॉस कडे. मोर्या लिजंड विपक्ष बिंदास ब्लास्टर या दोन संघांमधील पुढील सामना. किशोरजी हरड आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अक्षय पाटील फॅम टीम मोर्या लिजंड आणि कैलास मडवी फॅम टीम बिंदास ब्लास्टर या दोन संघांमधील पुढील सामना पाहायला मिळेल. अक्षय पाटील यांचा संघ मोर्या लिजंड आणि कैलास मडवी यांचा संघ बिंदास ब्लास्टर या दोन संघांमध्ये पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. विद्यमान प्रभारी सरपंच अक्षय पाटील साहेब. टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. किशोरजी हरड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. तर टॉस केला गेलेला आणि टॉस जिंकलेला आहे. बिंदास ब्लास्टर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. एनर्जी ड्रिंक्स नक्कीच दिली जाते. आपण पाहतोय आकाश पाटील आणि संतोष पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय राजाराम नारायण पाटील आणि स्वर्गीय जिजाबाई राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ एनर्जी ड्रिंक दोन्ही संघाने एनर्जी ड्रिंक घेऊन जायचं आहे. तर ओली आपण सामन्याकडे लक्ष आहे ते 38 धावांचा आणि 38 या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी सनमीजोडी मैदानामध्ये सीताराम स्पोर्ट्स संघाकडून संतोष पाटील आणि त्यांच्या समेत प्रेम आणि संतोषी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज करण श्रेयस स्टार संघाकडून. समोर खेळलेला आहे चांगला फटका मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एका धावेने संतोष पाटील यांनी आपलं अकाउंट ओपन केलं. 40+ क्रिकेटर आहे ज्याने एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचं देखील खातं उघडलेलं आहे. 38 धावांचं लक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या 2. करण वैयक्तिक सांघिक पहिली षटक बदलतोय. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. या स्क्वेअर ऑफ विकेट पॉइंट रिझन मध्ये दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावने संघाची धावसंख्या 4. चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफ रिझन मध्ये मिसफिल्ड आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-2 का 4 चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 8. 30 धावांची इथून अजूनही होऊ शकते. 38 धावांचं लक्ष आहे. चांगला फटका यावेळी मात्र ऑन साईडला अनड्रायचा फटका पाहायला मिळतोय. इथे फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 9 धावा. इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. पंचांचा 9 बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1+1 अशा प्रकारे
2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. फुलटॉस चेंडू चेंडू निघून जातोय या मिडविकेट रिजन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात सीताराम स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळते. बिनबाद जिंदाबाद धावफलकावर 15 धावा. अडतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे सीताराम स्पोर्ट्स संघाकडून पाठलाग केला जातोय. सीताराम स्पोर्ट्स विपक्षी श्रेया स्टार तुषार पाटील यांचा संघ सीताराम स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला संजय मडवी यांचा संघ श्रेया स्टार आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू कव्हर रिजनमध्ये जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 16. राहुल फुलटॉस चेंडू आहे. फायदा उचलता आलेला हवा तसा. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. 17 धावा. पंचाचा नो बॉलचा देखील इशारा. फिल्डिंग पोझिशन आपण पाहतो जास्त क्षेत्ररक्षक ऑफ साइडला तैनात केले गेले आहेत. 18 धावा. यावेळी मात्र नियमाच्या विरुद्ध मारलेला फटका आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना प्रेम याचा खलास झालेला गेम. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 18 धावा. 38 या लक्ष्याचा पाठ करताना इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे सीताराम स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी. विनीत नवी बॅटर वनडाऊन पोझिशनला पाहायला मिळतोय. गेले चेंडू गले रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करता ओथ्रो झालेला आहे. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. फक्त एकच धाव. 19 धावा. श्रेया स्टार विपक्षी सीताराम स्पोर्ट्स या दोन संघांमधील सामना पाहतोय. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. तर सामनाकर फलंदाज संतोष पाटील ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. इथेही चांगला फटका होता. मात्र स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज राहुल कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या 19 धावा. इथे मात्र नियमाच्या विरुद्ध फटका आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय सीताराम स्पोर्ट्स संघाचा संतोष पाटीलच्या रूपाने. नवीन फलंदाज हर्षद पाटीलला संतोष यांनी बाद होण्यापूर्वी 13 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 चौकारचा देखील समावेश आहे. सुरेख फटका. चेंडू निघून जाते सीमा पार. हा चौकार. हर्षद पाटीलच्या बॅटमधून हा करारा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अगदी करंजच्या दोन्ही ढँगांच्या मधून चेंडू सीमा पार फरार चौकार. धावसंख्या 23. बारा चेंडू आणि इथून 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध आणि फलंदाज बाद हा फटका पाहायला मिळतोय. स्वतः संघनायक आणि संघ मालक तुषार पाटील आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आकडा चेंडू आणि 15 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. पूर्णपणे मदार आता मात्र तुषार पाटील याच्यावर असणार आणि तुषार याला हुशार फलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल तर. सीताराम स्पोर्ट्स संघाचे संघनायक देखील आहेत. कॅप्टन इनिंग तुषार पाटील याला खेळावे लागेल. विजय गोलंदाजी मार्कवर तर सामनाकारी फलंदाज तुषार. वेगवान चेंडू होता मात्र तेवढा चांगला फटका आणि चेंडू निघून जातोय कव्हर रिजन मधून सीमा पार चौकार.
27 धावा 27. चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे संघनायक तुषार याने. कराराव ऑनड्राचा फाटका आणि चिनू निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तुषार हा हुशार फलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून. आणि इथे मात्र तिसऱ्या चौकारापासून वंचित राहिलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 32. इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे सीताराम स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इक्वेशन तसं सोपं आहे सीताराम स्पोर्ट्स संघासाठी. इथे मात्र खराब चेंडू. पंचाचा नो बॉलचा इशारा आणि पंजा. 5 धावा. केवळ एका धाव्याची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. फक्त सीताराम स्पोर्ट्स संघाला एका धाव्याची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका धावीने दूर विजयाच्या उंबाट्यावर सीताराम स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. पंचाचा नो बॉलचा इशारा आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे सीताराम स्पोर्ट्स संघाने. अभिनंदन तुषार पाटील. अभिनंदन सीताराम स्पोर्ट्स अँड हार्ड लक संजय मडवी. हार्ड लक श्रेया स्टार. तर या सामन्यातील